Please like, comment and subscribe my. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 जो पेपर आहे इयत्ता 5वीचा हा पेपर मराठी माध्यमचा आहे। यातील सेट क्रमांक ए आपण घेतलेला आहे। यात प्रथम भाषा म्हणजे मराठी व गणित या विषयाचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। या भागामध्ये पहा, प्रथम जो भाग आहे या प्रथम भागामध्ये भाषा विषयावर जी प्रश्न आपणास विचारली होती त्याचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो पहा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना कोणत्या आहेत तर यामध्ये पहा, हा उतारा दिलेला आहे आणि यापूर्वी आपण पाहिलं होतं आपला उतारा परीक्षेमध्ये विचारतात आणि उतारा दिल्याच्या नंतर प्रथम आपण काय करायचं तर प्रथम या ठिकाणी पहा, या उत्तराच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत आणि पर्याय आहेत त्याचं वाचन करायचं। चला प्रश्न पहिला पाहूया। महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? 1 कृष्णा, नंबर 2 वेण्या, नंबर 3 कोयना, नंबर 4 गोदावरी। प्रश्न दुसरा आहे, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? अ काकड्या, ब टरबुजे, 3 कलिंगडे। मग खाली या ठिकाणी अ ब क फक्त अ व ब आणि त्यानंतर फक्त ब आणि क आणि 4 नंबर आहे फक्त अ। आणि तिसरा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतारामध्ये आलेला नाही म्हटले लक्षात घ्या। नंबर 1 मन न भरणे, नंबर 2 पूर्ण करणे, नंबर 3 कंटाळा येणे आणि 4 आहे चव घेणे। तर आपण या ठिकाणी प्रश्न वाचले आणि याचे पर्याय देखील आपण वाचन केलेलं आहे। तर आता काय करूया, आपण प्रत्यक्ष उतारा वाचूया आणि या उतारातील आपण दिलेली जे उत्तर आहेत ती उत्तर आपण शोधूया, म्हणजे आपल्या थोडक्यात आयडिया आली की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत। तर चला या ठिकाणी उत्तराला आपण सुरुवात करूया। कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात। गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती। ते कृष्णेचे दुसरे दर्शन। एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे याचे अमृतमळे। कृष्णकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील। सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिली तरी तृप्ती होणार नाही, मग वीट येणे दूरच राहिले। तर या ठिकाणी आपण उतारा देखील वाचन केलेलं आहे। तर आता या ठिकाणी प्रश्न जो पहिला आहे याचं उत्तर शोधूया आपण। महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? नंबर 1 कृष्णा, नंबर 2 वेण्या, नंबर 3 कोयना, नंबर 4 गोदावरी। बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे। महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात। गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। ह्याचा अर्थ या ठिकाणी गोंधळून जायचं नाही की काय की गोदावरीप्रमाणेच या ठिकाणी कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। ह्याचा अर्थ असं की या ठिकाणी जी नदी आहे कोणती? गोदावरी नदी। या गोदावरी नदीला आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल आणि यालाच माता म्हणता येईल। कोणती माता? महाराष्ट्र माता। पण पर्यायामध्ये पहा, कृष्णा देखील दिलेला आहे, म्हणजे गोदावरीप्रमाणेच, म्हणजे महाराष्ट्र माता कोण आहे? मग गोदावरी आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपणास काय सांगता येईल? पर्याय क्रमांक जे 4 आहे हे त्याचं योग्य उत्तर राहील, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। चला प्रश्न दुसरा पाहू आपण। कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? नंबर 1 काकड्या, नंबर 2 टरबुजे, नंबर 3 कलिंगडे। आता यात पहा,
एक नंबर आहे अ ब क म्हणजे हे तिन्ही आहेत का? दोनमध्ये पहा फक्त अ आणि ब, फक्त काकड्या आणि टरबूज आहेत का? तीनमध्ये पहा फक्त ब आणि क म्हणजे कलिंगड आणि टरबुजे एवढ्या आहेत का? आणि चारमध्ये पहा फक्त अ काकड्या आहेत का? तर या ठिकाणी पहा कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात, या ठिकाणी पहा ओळख दिलेली आहे. कोणती आहे पहा बरं, या ठिकाणी पहा, या ठिकाणी ओळख दिली आहे कोणती? वांगी, वांगी या ठिकाणी पहा वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबूज याचे काय तर अमृतमळे आहेत. आपल्या पर्यामध्ये पहा बरं, वांगी आहेत का? नाही. काकड्या आहेत, कलिंगडे आहेत, टरबुजे आहेत. याचा अर्थ उर्वरित सर्वच पर्याय या ठिकाणी आहेत. मग ते बघा बरं, अ ब क वाला कोणतं पर्याय आहे? या ठिकाणी पहा काकड्या आहे, टरबुजे, कलिंगडे म्हणजे अ ब आणि क सर्वच आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आपणास सांगता येईल. आणि आता हा शेवटचा प्रश्न या उतार्यावरचा. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उत्तरामध्ये आलेला नाही म्हणते? लक्षात घ्या, नाही. ओके, नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणचे 4 पैकी 3 हे वाक्यप्रचार आलेले आहेत, एक मात्र आलेलं नाही. मग कोणतं आलं नाही? मन न भरणे. नंबर 2 पूर्ण करणे. नंबर 3 आहे कंटाळा येणे. नंबर 4 चव घेणे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आपल्या उतारामध्ये कुठेही दिलेलं नाही. तर हे उतारा वाचन केल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये असं येतं की यामध्ये जे वाक्यप्रचार आहे, कोणतं? वाक्यप्रचार क्रमांक 2 जो आहे पूर्ण करणे, हा या उतारामध्ये आलेलं नाही. बाकी मन न भरणे, कंटाळा येणे, चव घेणे हे सर्वच गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल काय? पर्याय क्रमांक 2. ओके, आता ज्या पद्धतीने आता आपण प्रश्न पहिला पाहिलं, 1 2 3 पाहिले, त्याच पद्धतीनं प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. खाली कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. तर पहा या ठिकाणी सेम तीच प्रोसेस आपली. कोणती? सुरुवातीला दिलेली प्रश्न वाचन करून घेणे. ओके, तर पहा या ठिकाणी कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? नंबर 1 ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. नंबर 2 आनंदाने काम करते तेव्हा. नंबर 3 गोजीरवाणी दिसते तेव्हा. नंबर 4 ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. रानाची मालकीन केव्हा वाटते? लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, वरील कवितेनुसार विशेषण व नाम याची चुकीची जोडी कोणती? विशेषण आणि नाम. आता नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, स्थळाला, ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. नाम असे म्हणतात. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. म्हणजेच गुबगुबीत अंग, लहान खार, लुकलुक डोळे, गोंडेदार शेपूट. ओके, तर काय पाहू आपण. त्यानंतर शेवटचा प्रश्न या कवितेवरचं. कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ विचारला आपल्याला. मंद, चंचल, शांत, खोडकर या 4 पैकी कोणता आहे तो आपला शोधायचा आहे. आता आपण काय करूया, दिलेला जो उतार आहे, कविता आहे, ती आता आपण एकदा वाचन करून घेऊया, म्हणजे सर्वच प्रश्नाची उत्तरं आपणास कळतील. सो या ठिकाणी सुरुवात करतो मी. लहान सुंदर गोजीरवाणी दिशे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, खुटकन कुठे सहज वाजले तरी ऐकती कान, उभे करुनी शेपूट बैसे ऐटीमध्ये फार, मालकीन ही जणू रानाची दिसे अशी ही खार, काम करी ही आनंदाने मध्येच खेळ खेळ, दवडी नच ही मुळी कधी फुकट आपुला वेळ, भारी अचपळ जरी अससी गरीब तरी तू फार, येईन भेटा या सवनी तुझला वारंवार. पहा या ठिकाणी आपण ही कविता वाचन केलेली आहे. तर प्रश्न 4 या ठिकाणी आपल्याला विचारले. काय विचारले पहा बरं. कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपणास सांगता येईल.
ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. नंबर 2 आनंदाने काम करते तेव्हा. नंबर 3 गोजीरवाणी दिसते तेव्हा. आणि नंबर 4 आहे ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. तर या ठिकाणी या कवीला खार रानाची मालकीण केव्हा वाटते, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. ती रानाची मालकीण कधी वाटते, तर जेव्हा ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा ती काय म्हणता येईल, रानाची मालकीण आहे असं त्याला या ठिकाणी वाटत असते. त्यानंतर पहा प्रश्न 5वा. वरील कवचेनुसार विशेषण व नाम याची चुकीची जोडी कोणती. या ठिकाणी पहा 1 नंबर आहे गुबगुबीत अंग, लहान खार, लुकलुक डोळे, गोंडेदार शेपूट. काय म्हणते आपल्या नाम आणि विशेषण. ओके, याची चुकीची जोडी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये पहा चुकीची जोडी कोणती आहे, तर चुकीची जोडी याच्यामध्ये कोणती सांगता येईल, तर या प्रश्नामध्ये आपण असं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही उत्तर सांगता येईल. तुम्ही म्हणता कसं काय. यस, ज्या विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक 1 हे उत्तर दिले त्यांचं देखील बरोबर आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिले ह्यांचं देखील या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. आणि कधीकधी असं घडते बरं का, एखाद्या प्रश्नाचं उत्तर 2 असू शकतात. ओके, दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. त्यानंतर पुढचं पहा प्रश्न 6वा. कवितेतील आचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता. नंबर 1 मंद, नंबर 2 चंचल, नंबर 3 शांत, नंबर 4 खोडकर. तर कवितेतील आचपळ या शब्दाचा अर्थ, आचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता आहे, तर या देखील प्रश्नाची उत्तरं 2 आहेत. लक्षात घ्या, या देखील प्रश्नाचं उत्तर काय होतं, 2 आहेत. याचा अर्थ असं होतं चंचल देखील होतं. काय होतं, चंचल देखील होतं आणि खोडकर देखील होतं. म्हणजे याही प्रश्नाची उत्तरं 2 आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 2 दिली त्यांचं देखील बरोबर आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना 4 हे पर्याय निवडलं त्यांचं देखील बरोबर आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, असं होऊ शकतं. त्यानंतर पुढचं आहे प्रश्न 7वा. खाली दिलेल्या वाक्यातील एकूण किती नामे आली आहेत. काय विचारले आपल्याला, नाम किती आले ते आपल्याला विचारले. वाक्य कोणतं आहे, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. ओके, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. यातील नाम कोणकोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. नाम. ओके, नाम आता कोणकोणते आहेत याच्यामध्ये पहा सातपुडा हे नाम आहे. ओके, या ठिकाणी सातपुडा हे नाम आहे, डोंगराच्या नाम आहे, परिसरातील नाम आहे. ओके, परिसरातील नाम आहे, होळी नाम आहे, महाराष्ट्रातील नाम आहे, त्यानंतर भारतभर नाम आहे. म्हणजे वरील वाक्यामध्ये किती नाम आले बघा बरं. या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 नामं आलेले आहेत. नाम म्हणजे काय, नाव. आलं लक्षात. मग ती शहराची, वस्तूची, स्थळाची, ठिकाणाची, कोणाची नाव असेल ती नाव. आता 6 नाव आले तर पर्याय बघावर कोणता आहे, 6 5, पहिलं कोणतं आहे 5, त्यानंतर 7, त्यानंतर 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य अचूक उत्तर आपणाला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य अचूक उत्तर आपणाला सांगता येईल. ओके, चला नेक्स्ट प्रश्न 8वा. खाली दिलेल्या वाक्यातील अतिरेकी शब्दाचे योग्य लिंग कोणते. खाली दिलेल्या वाक्यातील अतिरेकी शब्दाचे योग्य लिंग कोणते. नंबर 1 पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून जात आली. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली असं या ठिकाणी विचारले. आणि शब्द कोणता आहे, पाने. आता पाने हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंग आहे, उभयलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे. पाने, लक्षात घ्या. आता पाने हा शब्द प्रथमदर्शनी आपण पाहिलं की आपल्याला वाटते स्त्रीलिंगी आहे. ओके, लक्षात या ठिकाणी. पण हा जो शब्द आहे पाने हा शब्द काय आहे, नपुंसकलिंगी आहे. काय, नपुंसकलिंगी आहे. लक्षात घ्या.
म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आपल्याला सांगता येईल. प्रश्न 9 पहा. खाली दिलेल्या वाक्यात कोणती विरामचिन्ह द्यायची राहिली आहे, म्हणजे विरामचिन्ह द्यायचं राहिले बरं का या ठिकाणी. का कोणतं आहे बघा बरं. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. आता कोणतं आहे पहा बरं. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह कोणतं राहिले बघा बरं या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर आपणास काय सांगता येईल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे या सांगता येईल. कारण तर या ठिकाणी पहा काच्या नंतर इथं प्रश्नार्थक चिन्ह येतं. का आम्ही आहोत की, लक्षात, का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या, म्हणून या ठिकाणी कोणतं चिन्ह राहिलं द्यायचं, प्रश्नचिन्ह, म्हणून या ठिकाणी मी पर्याय क्रमांक 2 निवडलेलं आहे. 2 निवडलेलं आहे. त्यानंतर पुढं पहा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता. पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता. नंबर 1 शीर्षक, नंबर 2 कार्यक्रम, नंबर 3 भवितव्य, नंबर 4 ऐटीत. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द विचारले म्हणजे 3 शब्द अचूक आहेत. कार्यक्रम, भवितव्य आणि ऐटीत हे शब्द असेच लिहितात, मात्र शीर्षक हा शब्द या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं लिहिल्या गेलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, शीर्षक हे चुकीचं आहे, बाकी सर्व शब्द बरोबर आहेत. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. काय ओळखायचं आपल्या, काळ ओळखायचं आहे. काळ काय ओळखायचं आहे, काळ ओळखायचं आहे. तर कोणतं काळ आहे तो ओळखायचं आहे. पाहू आपण. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. पहा शब्द काय, कितीतरी वेळ मी ती पाहत उभी असायची. तर या ठिकाणी पहा कोणता काळ आहे, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, साधा काळ. तर या ठिकाणी कोणता काळ आहे, तो काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. कधी, लहानपणी, खूप दिवसापूर्वी वगैरे गोष्ट. म्हणजे ह्याचा अर्थ ही क्रिया मागं झालेली आहे. ही क्रिया मागं झालेली आहे. मग झालेल्या क्रियेसाठी आपण कोणता काळ वापरतो, भूतकाळ, म्हणजे होऊन गेलेला काळ. मी पाहत असायची मागं कधीतरी, म्हणून या ठिकाणी हा भूतकाळ आपण पर्याय निवडलं, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12 पहा. पुढीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याची अयोग्य जोडी असला पर्याय कोणता. वाक्यप्रचार आणि अर्थ दोन्ही जुळलं पाहिजे, लक्षात घ्या. रोजी घालणे, भोवती फिरणे. कोसळणे, जोरात पडणे. 3 आहे झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. आणि नंबर 4 आहे धूम ठोकणे, पळून जाणे. आता या ठिकाणी पहा बरं, दिलेल्या 4 वाक्यप्रचारापैकी जो तिसरा वाक्यप्रचार आहे झेंडू फुटणे, सहज लक्षात आलं. झेंडू फुटणे ह्याचा अर्थ असं होतं, भीतीमुळे तोंडाला फेस येणं. याचा अर्थ काय होतं, भीतीमुळे तोंडाला फेस येणं. पण या ठिकाणी दिले का बघा बरं, झेंडूला फुले येणं. याचा आणि याचा काही अर्थ लागत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य जोडी आहे, चुकीची जोडी आहे. बाकी सर्व बरोबर आहे. रोजी घालणे म्हणजे भोवती फिरणे, कोसळणे म्हणजे जोरात पडणे. आता झेंडू फुटणे या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, भीतीमुळे तोंडाला फेस येणे असं असायला पाहिजे होतं. इथं काय दिले, झेंडूला फुले येणे, म्हणून हा चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे. धूम ठोकणे, पळून जाणे अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर सांगता येईल. पुढचं पहा 12 नंबरचं. खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 काम करायचे आहेत. 2 काम करायचे. कोणतं काम करावं लागलं पाहिजे या ठिकाणी, तर पहिल्यांदा या डब्यात जे शब्द दिले तर या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण आपल्या तयार करायची आहे. काय करायचं, अर्थपूर्ण म्हण तयार करायची. आणि त्या म्हणीचा अर्थ या ठिकाणी खाली दिले बघा. काय दिले, नंबर 1 पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. नंबर 2 अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. 3 आहे पैशाने सर्व कामे साध्य होतात. नंबर 4 आहे ज्यांच्या अंगात सामर्थ्य तो इतरावर अंमल गाजवतो. ओके, तर या 4 पैकी एक अर्थ या ठिकाणी असेल.
कोणता असेल? तर पहिली गोष्ट अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करायचं, तर हे जे दिलेले शब्द आहेत या शब्दाचं पासून एक मन तयार होतं. लक्षात. आता कोणती मन तयार होतं बघा बरं. शब्द कोणते आहेत? चिवी वापो, वी आकाश, वी त्या, वा टाची ज्या, अळीळी ज खा. तर या ठिकाणी या शब्दापासून एक अर्थपूर्ण मन तयार होतं. तर कोणती मन तयार होईल बघा, जोडसं विचार करायचं. तर चिवी वापो, वात्या वाटा, ची ज्या, अळीळी ज खा. अळीळी म्हणजे पोळी टाळी. हां, तर या ठिकाणी पहा, पोळी टाळी, डबळली आळी, म्हणून या ठिकाणी मला एक मन सुचली. कोणती? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे पहा या ठिकाणी मन काय तयार झाली? मन काय तयार झाली? ज्याची खावी पोळी, ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. तर अशा या ठिकाणी ही मन तयार झाली. आता ह्याचा अर्थ या ठिकाणी पहा, हे सर्व शब्द या ठिकाणी डब्यामध्ये दिले आहेत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता ही मन तयार झाली. आता या मनीचा अर्थ या ठिकाणी कोणता आहे बघा बरं. पुष्कळ लोक बोलतात तेच खरे नाही. अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे हे योग्य आणि अचूक उत्तर आहे. म्हणजे ज्याचं आपण खातो त्याची आपण टाळी वाजवायची. ज्यानं आपल्या अन्न दिलं त्याच्यासुद्धा आपण प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 14 ते 16साठी या ठिकाणी प्रश्न आहे. खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचा उत्तराचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहा बरं, एक संवाद दिलेला आहे आणि संवाद जर दिला असेल तर आपण काय करतो? पहिल्यांदा याची प्रश्न वाचन करून घेतो. ओके, चला आपण प्रश्न वाचन करून घेऊया. वरील संवाद किती जणांनी सहभाग घेतला असावा? 6, 3, 5 आणि 4 हमखास विचारला जाणारा प्रश्न. त्यानंतर वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? याचा अर्थ या ठिकाणचे 3 कार्यक्रम होणार आहेत, एक मात्र होणार नाही. कोणता आहे ते आपण नंतर पाहू. पथनाट्य, बक्षीस समारंभ, विविध गुणदर्शन, स्नेहसंमेलन. आणि 16वा आहे वरील संवाद कोठे घडला असावा? नंबर 1 वरांड्यात, नंबर 2 मैदानावर, नंबर 3 हॉलमध्ये, नंबर 4 वर्गात. तर आता आपण दिलेलं संवाद वाचन करून घेऊ. ओके. तर पहा, स्नेहल तू रांगोळी काढ. बाई मी साक्षीला सोबत घेऊ? हो ना, पण लवकर काढ. फक्त तुम्ही दोघे जिथे आहात, बाकी सगळे आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितले. आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली? तुला माहीत नाही, आपण लेख वाचवा अभिनयात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरील रांगोळी. तर पहा या ठिकाणी उत्तर एकदम सोपा आहे. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? वरील संवादामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी 6, 3, 5 आणि 4 या संवादामध्ये तोंडी देखील आपण सांगू शकतो 3 सहभाग घेतला. किती लोकांनी? 3. कोण? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी या उत्तरामध्ये नंबर 1 स्नेहल, नंबर 2 बाई म्हणजे मॅडम. ओके. आणि नंबर 3 कोण आहे? साक्षी. नंबर 3 साक्षी ती आणि बाकीचे या ठिकाणी दिले बघा. तुम्ही दोघीच इथे आहात म्हणजे तुम्ही दोघी या ठिकाणी आहात आणि मॅडम एक, तिघी आहेत, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. ह्याचा अर्थ या संवादामध्ये
प्रमुख भूमिकेमध्ये कोण आहेत? हे तिघीच आहेत, एक मॅडम, स्नेहल आणि साक्षी. म्हणून पर्याय क्रमांक कोणता बघा बरं? 3वाला कोणता आहे पर्याय क्रमांक? यस, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आपणास सांगता येईल. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही असं म्हटले? नाही. पथनाट्य, बक्षीस समारंभ, विविध गुणदर्शन, स्नेहसंमेलन. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल? तर शाळेमध्ये या ठिकाणी कोणता कार्यक्रम होणार नाही? तर शाळेमध्ये पथनाट्याचा कार्यक्रम होणार नाही. कारण तुला माहीत नाही, आपण लेख वाचो अभियानात पथनाट्य केलं होतं, म्हणजे हा कार्यक्रम झाला म्हणून त्यांच्या वर्गाचा गौरव होणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असं की शाळेमध्ये पथनाट्याचा कार्यक्रम होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आपणास सांगता येईल. चला पुढचं पहा बरं. वरील संवाद कोठे घडला असावा? वरील संवाद कोठे घडला असावा? वरांड्यात, मैदानावर, हॉलमध्ये आणि वर्गात. शेवटची ओळ पहा बरं. शेवटची ओळ पहा बरं. या ठिकाणी शेवटची ओळ जर दिलेली आहे पहा. पाहुण्यांना पण दारासमोर रांगोळी आवडेल. या ठिकाणी पहा शेवटची ओळ पहा. पाहुण्यांना पण आवडेल दारासमोर रांगोळी. म्हणजे ह्याचा अर्थ हा जो संवाद आहे कुठं झाला आहे बाबा? वरांड्यामध्ये. कुठं? वरांड्यामध्ये हा संवाद झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं आपणास काय सांगता येईल? योग्य उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर सांगता येईल. चला पुढं नेक्स्ट. प्रश्न 17 आहे. खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानाविषयी किती शब्द आहेत? नंबर 1 मॅसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल. तर या दिलेल्या शब्दापैकी हे जे शब्द आहेत यापैकी कोणकोणते माहिती तंत्रज्ञानाविषयी शब्द आहेत? कोणकोणते आहेत? नंबर 1 मॅसेज हा शब्द आहे. आता चेअर हा इंग्रजी शब्द आहे पण तंत्रज्ञानाविषयी शब्द नाही. चेअर याचा अर्थ काय होतो माहीत आहे? खुर्ची. ओके. त्यानंतर वेब हा तंत्रज्ञानाचा शब्द आहे. कॅमेरा हा शब्द आहे. त्यानंतर मोबाईल हा तंत्रज्ञानाचा शब्द आहे. टेबल हा इंग्रजी शब्द आहे, तंत्रज्ञानाविषयी शब्द नाही. म्हणून आता मोजून घ्या. या ठिकाणी 1 2 3 आणि 4. म्हणजे या ठिकाणी पर्याय पावर 4 कुठं आहेत? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आपणास सांगता येईल. पुढचं पहा 18वा प्रश्न. पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? समानार्थी शब्द आहेत त्यातील एक जोडी चुकीची आहे. कोणती आहे बघा बरं? झणी, लवकर. नंबर 2 अलगद, हळुवार. नंबर 3 कवन, कविता. नंबर 4 वेल, कुंज. तर चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची. तर या ठिकाणी पहा चुकीची जोडी कोणती आहे? वेल. चुकीची जोडी कोणती आहे? वेल ही चुकीची जोडी आहे. लक्षात घ्या. वेल लता, कुंज होत नाही. तर ही चुकीची जोडी आहे. बाकी सर्व जोड्या बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न 19वा. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. कोणता शब्द आहे? मंजूळ. नाजूक, गोड, कर्कश आणि मऊ. आता या मंजूळ या शब्दाचा कोणता शब्द निवडायचा आहे? विरुद्धार्थ शब्द निवडायचा आहे. मंजूळ म्हणजे ऐकावंसं वाटणारं आवाज. ओके. या ठिकाणी त्याचा विरुद्ध शब्द कोणता आहे? कर्कश. कर्कश काय सांगता येईल? कर्कश. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा विरुद्धार्थी शब्द असेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी पहा 20वा प्रश्न पहा. मजेशीर प्रश्न आहे. दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? या ठिकाणी वर अ दिले आहे. इथं खाली न, र, र, न दिले. आता ही मधली ओळ या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. कोणते शब्द घ्यायचे? या ठिकाणी दिल्या 4 पर्यायापैकी ग, जी, धा, ज, ग, ज, ग, जी, धा, ग, ज, धा, जी, ग, ज, धी, धा. कोणतं शब्द या ठिकाणी योग्य बसेल आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आपण पहिला पर्याय घेऊया. या ठिकाणी पहा अ,
ग न पहिली तर ओळ बरोबर झाली. त्यानंतर अन जी र यस. त्यानंतर अ धा र आणि शेवटचं पाहू अ ज न. म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे इथं योग्य अचूक बसतं. म्हणजे या ठिकाणी कोणतं बसतं? अंग ग न अ जी र अ धा र अ ज न. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे 4 शब्द आहेत ते 4 शब्दावर लिहायचे. म्हणजेच या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपणास सांगता येईल. प्रश्न 21 पहा. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? जोड शब्द नसला. बघा या ठिकाणी 3 जे शब्द आहेत हे जोड शब्द आहेत. एक मात्र जोड शब्द नाही. कोणता नाही? हाल हवाल हा जोड शब्द आहे. हाल हवाल. शेती वाडी हा जोड शब्द आहे. पाऊस पाणी हा जोड शब्द आहे. मग मनोमनी हा जोड शब्द नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आपला सांगता येईल. हा जोड शब्द नाही आहे. बाकीचे 3 जे आहेत हे जोड शब्द आहेत. ओके. त्यानंतर 22/4 पुढं पहा. माफ करा 21/4 22 पहा. पुढील वाक्यातील रिकाम्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे डॅडॅस तयार होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे डॅडॅस तयार होते. नंबर 1 गट, नंबर 2 जथा, नंबर 3 पथक, नंबर 4 झुंड. काय तयार होते? काय होते तयार? तर या ठिकाणी सैनिकाचे का असतात? सैनिकाचे गट असतात, जथा असतात, पथक असतात का झुंड असतात? तर सैनिकाचं पथक असतं. काय असतं? पथक असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे पथक तयार होते. ओके. चला पुढचा प्रश्न 23वा प्रश्न पहा. 23वा प्रश्न काय म्हणते पहा. खाली दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाचा कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल? शब्द बघा बरं. भा जा व बा र यातील पहिला व तिसरा, पहिला व पाचवा, दुसरा व चौथा, चौथा व पाचवा. आधी आपल्याला काय करावं लागेल तर दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरी शब्द आपल्याला तयार करायचा आहे. पण कसं? अर्थपूर्ण. आता हा शब्द आपण जर पाहिलं बारीकाईनं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी या शब्दाचा अर्थ सरळ आहे. काय? भाजा व बार. म्हणजे ह्याचा अर्थ या शब्दाचा अर्थ काय होतं? बाजारभाव. काय होतं? बाजारभाव. बा जा र भा व असं त्याचं अर्थ होतं. यातील हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. ही 5 शब्द आहेत. या ठिकाणी पहिली ओळ आपण पूर्ण केली. अर्थपूर्ण शब्द तयार केला आपण. कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होते. आता श्रद्धा या शब्दाचा अर्थ काय होतं माहीत आहे? भाव. काय? भाव. आता भावाचा नंबर किती आहे बघा बरं? 4 व 5. म्हणून चौथा व पाचवा. पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे? 4. कोणतं आहे? 4. शब्द कोणतं तयार झालं? बाजारभाव. आणि श्रद्धा या शब्दाचा अर्थ काय होतं? भाव. किती नंबरला आहे? शब्द क्रमांक 4 व 5. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी काय सांगता येईल? चौथा हे सांगता येईल. 24वा प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यातील अतिरेकी शब्दाचा योग्य पर्यायातून निवडा. प्रतीक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. या ठिकाणी या हारचा योग्य अर्थ विचारला आपल्या. हा हार. आता या ठिकाणी प्रत्यक्षानं हार मानली म्हणजेच काय केली हो? माळ, पराभव, दागिना, ओझे. सरळ सरळ आहे. प्रत्यक्षानं काय मानली? हार मानली. म्हणजे तिनं पराभव मान्य केलं. पराभव मान्य केल्यामुळं या ठिकाणी पुढचं वाक्य येईल काय?
विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. म्हणजे हिनं हार मानली, म्हणजेच पराभव मान्य केलं. कोण? प्रतीक्षानं. म्हणून या शब्दाचा अर्थ काय सांगता येईल? पराभव. ओके. आणि शेवटचा प्रश्न, 25वा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामगीता हे पुस्तक कोणी लिहिलं हो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कोण लिहिलं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हे ग्रंथ लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी आपण विभाग 1 मधील 25 प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. ओके. तर थांबूया आपण या ठिकाणी. राहिला बघा आपण नंतर पाहू. ओके.